राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान वर्ष 2023-24च्या पुरवणी मागणीवरील चर्चा करीत असताना अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांनी अमरावतीच्या विकासाचे विविध मुद्दे उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले। अमरावती शहराला वर्ष 2025 पर्यंत नियमित व अखंडित जलापूर्ती करणारा अमृत 2.0 अभियान, अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या 985.49 कोटींच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीने मान्यता देऊन केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी शिफारस केली आहे। मात्र सदरच्या प्रस्तावात बदल करून अमृत 2 योजनेची पाईपलाईन ही मृदू पोलादी लोखंडी ऐवजी सिमेंटची वापरण्याच्या प्रस्तावाबाबतच्या मुद्द्यांवरून आमदार सुलभा खोडके नागपूर अधिवेशनात चांगल्याच आक्रमक झाल्या। अमरावती शहराचा वाढीव पाणी पुरवठा योजना संदर्भात अमृत 2चा प्रस्ताव या ठिकाणी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळी WTP पाईपलाईन शिकस्त झाली आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा आयुष्यमान हे 2024 मध्ये संपुष्टात आलेला आहे। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे, गेल्या 2 वर्षापासून हा मी प्रस्ताव मांडत आहे की या ठिकाणी असणारा सिमोरा हेडवर्क ते नेरपिंगळी संतुलन टाकी ते पुढे तपोवन केंद्रापर्यंत मृदू पोलादी पाईपलाईन अंतरणेचा प्रस्ताव 985.49 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे आणि येणाऱ्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो विषय मी मांडला होता आणि त्यावर सन्माननीय सावंत साहेबांनी त्यावर उत्तर दिलं होते की ते उच्च समिती पुढे आम्ही ठेवू आणि त्याला मंजुरात घेऊ आणि नंतर केंद्र शासनाकडे पाठवू। आणि आज या ठिकाणी 5 जुलै 2023 ला उच्चस्तरीय समितीने तो मंजूर केलेला आहे आणि 985.49 कोटीचा प्रस्ताव हा मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवला आहे। म्हणून मला शासनाला विनंती आहे की याचा पाठपुरावा करून अमरावती शहरामध्ये वारंवार ही जी पाईपलाईन फुटते आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तो लवकरात लवकर पूर्ण होईल। म्हणून राज्य शासनाने याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी अमरावती शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्यवस्थित करावी आणि त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की ती पाईपलाईन पोलादाचीच पाहिजे, लोखंडाचीच पाहिजे, परंतु ही 2055 पर्यंतचा प्रस्ताव आहे। म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये बदल न करता, कारण सिमेंटचे पाईप टाकणार असा काहीतरी प्रस्ताव माझ्या कानावर आला, अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणून तो पोलादचाच व्हावा, लोखंडाचाच व्हावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते। अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळी पर्यंतची WTP पाईपलाईन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली आहे। या गुरुत्व वाहिनीचे 300 वर्षाचे आयुष्यमान सन 2024 मध्ये संपुष्टात येत आहे। दरम्यान या वारंवार गळती लागत असल्याने दुरुस्तीच्या कामांना 4-5 दिवस लागत असल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय निर्माण होते। म्हणून अमरावतीला वर्ष 2055 पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीची दूरदृष्टी बाळगून अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत 2.0 अभियानाअंतर्गत सिम्बोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळी संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंथरणेचा प्रस्ताव 985.49 कोटीच्या खर्चाच्या प्रस्तावाबाबत आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता। याबाबत राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळवून केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचे आश्वासन मंत्री सावंत यांनी दिले होते। तदनंतर गेल्या 5 जुलै 2023 रोजी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने 985.49 कोटींच्या अमृत 2 अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे। याबाबत शासनाने पाठपुरावा करावा अशी सूचना आमदार यांच्या वतीने सभागृहात करण्यात आली। त्यासोबतच या ठिकाणी बोलत असताना वैद्यकीय शिक्षण या विषयावर बोलत असताना अमरावती शहराला मेडिकल कॉलेजची मान्यता उभारण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षी ॲडमिशन सुद्धा चालू होणार आहे। परंतु नवीन जागेचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला आहे, ती जी जागा शासनाने मान्यता केली आहे ती शहरापासून 15 किलोमीटर लांब आहे आणि या ठिकाणी आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे की तो मूळ उद्देश कॉलेजचा असा आहे की त्या जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करणे व गरजू रुग्णांना शासकीय सर्व सेवेची उपलब्धता व्हावी आणि जर ती शहरापासून 15 किलोमीटर जर लांब असेल तर त्या ठिकाणी रुग्ण पोहोचणार नाही आणि मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तसे
रुग्ण मिळणार नाही आणि त्या सुविधेचा लाभ सुद्धा सर्व जनतेला मिळणार नाही, कारण हे अमरावती शहर मध्यभागी अनेक जागा आहेत. त्याचा प्रस्ताव मी मंत्री महोदयांना सुद्धा दिलेला आहे, म्हणून त्या जागेचा सुद्धा आपण शासनाने विचार करावा आणि जेणेकरून येणारे जे काही मेळघाटमधले जे काही रुग्ण असतील किंवा शहरात असे आजूबाजूच्या तालुक्याचे जे रुग्ण येतील त्यांना त्या मेडिकल कॉलेजचा आणि रुग्ण त्या कॉलेजचा आणि मेडिकलचा उपयोग होईल अशा पद्धतीने ती जागा बदलावी अशी या ठिकाणी आणि या जागेवर पुनर्विचार करून ही शहरामधली मध्यभागात जागा दिली आहे ती त्याचा विचार करावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. 3च मुद्दे, 1 मिनिट. त्यासोबतच सदर प्रस्तावात बदल करून लोखंडी पाईपलाईन अंथरण्याच्या ऐवजी सिमेंटची पाईपलाईन टाकण्याच्या माहितीवरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत ही पाईपलाईन मृदू पोलादी लोखंडीच वापरण्याची सूचना केली, जेणेकरून वर्ष 2055 पर्यंत या जलवाहिनीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण होणार नाही व नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा करणे सोयीचे होईल. याबाबत सुद्धा त्यांनी सभागृहाला अवगत केले. अमरावती तालुक्याचे मुद्रांक कार्यालय एकच आहे, त्यामध्ये अमरावती शहर व अमरावती तालुका हे सर्व एकत्रित येत आहे. अमरावती शहराचा विस्तार बघता नोंदणी कार्यालयामध्ये मालमत्ता खरेदी विक्री करिता एक महिना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शासनास सुद्धा महसूल मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अमरावती शहराकरिता स्वतंत्र मुद्रांक नोंदणी कार्यालय करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे आला आहे. त्या शासनाने मान्यता द्यावी अशी विनंती सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी सभागृहासमक्ष केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महसूल विभागामध्ये बोलत असताना मी विखे पाटील साहेबांना एवढीच विनंती करते की अमरावती शहरामध्ये जे आपलं तहसील कार्यालय आहे हे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण म्हणून आहे आणि अमरावती शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपण हे 2 कार्यालय वेगळे करावे, शहराचं वेगळं आणि तालुक्याचं वेगळे करावे, जेणेकरून या ठिकाणी तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. प्रस्ताव आपल्याकडे आला, त्याला मान्यता द्यावी ही विनंती करते. तसेच अमरावती शहराकडे स्वतंत्र मुद्रांक नोंदणी कार्यालय हे सुद्धा दोन्हीच आहे. अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण तालुकाही मोठा आहे आणि शहर खूप मोठं वाढत आहे. लोकांना एक महिना त्या ठिकाणी हे मुद्रांक नोंदणी कार्यालयाच्या प्रतीक्षा करावी लागते. मालमत्ता खरेदी विक्री करता वाट पाहावी लागते. म्हणून मला या ठिकाणी 1 मिनिट, एक महत्त्वाचाच विषय राहिलाय साहेब, तेव्हा बसलो 1 मिनिट. तर या सुद्धा प्रस्ताव आले, त्याला मान्यता द्यावी. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.